शेतकरी मित्रांनो, योजनाकार YouTube चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती 20,000 रुपये जमा होणार आहेत। काय सविस्तर माहिती, कशाचे ते पैसे जमा होणार आहेत, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। पहा, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती 10,000 रुपये 10 सप्टेंबर पासून अनुदान जे आहे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदान विषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। पहा, राज्य सरकार अंतर्गत शेतकऱ्यांना आता आपत्कालीन मदत दिली जाते। शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक संकटाचा जो आहे तो सामना करावा लागतो आणि अतिवृष्टी आहे, अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती आहे, दुष्काळ आहे किंवा पावसाचा मोठा खंडा यासारख्या संकटबाधित शेतकऱ्यांना शासन अंतर्गत काही मदत दिली जाते। आणि गेल्या वर्षी खरीप हंगामातील पीक पूर्णपणे काय होत गेलं की वाया गेलं होतं। त्यामुळे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे 10 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे पैसे आहेत ते मिळण्यास सुरुवात होणार आहे। ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अंतर्गत कापूस आणि सोयाबीन उत्पादक असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपये मदत देण्याची घोषणा केलेली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने यामध्ये एक अट लागू केली होती। ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी आहे ती झाली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जी आहे ती रक्कम जमा होणार होती। त्यामुळे बरेच शेतकरी या जी योजना आहे या योजनेपासून वंचित राहणार होती अशी देखील सांगितले जात होते। परंतु यातील त्रुटी दुरुस्त करून ही अट जी होती ती अट ई पीक पाहणीची रद्द केलेली आहे। ही एक दुसरी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइबच केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच जवळच्या जी बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून सर्व व्हिडिओचे अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलवरती मिळून जातील। म्हणून चॅनलला आता सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, त्यामुळे आता 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी करून ही 7/12वर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही अशा शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमात सांगितले आहे की ई पीक पाहणी जी आहे ती 8 आता रद्द झालेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती 10 सप्टेंबर पासूनच पैसे मिळण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे अनुदान जे आहे ते अनुदान मिळणार आहे आणि यासाठी शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा दिलेली होती। ही जे पैसे आहेत ते 10 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी होती। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।